दिनांक 26/12/2024 रोजी जिल्हा कार्यालय नाशिक येथे जाऊन परभणी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतची विटंबना तेथील देशद्रोहीनं केली। या संदर्भात अनेक भीमयुवक महिला वर्ग यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली व या आंदोलनात सहभागी कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यास पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यास पोलीस कोठडीत अडकवले व त्यास अमानुष मारहाण केली असताना त्याचे निधन झाले। यासाठी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर न्याय मागणं सुरू होतं की देशाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरून आंबेडकरी जनतेच्या भावनांना दुखावलंय। वरील तिन्ही घटनांना न्याय मिळावायला यासाठी सामाजिक चळवळीतील कार्यरत मानवाधिकार संघटना स्वसंकल्पना फाउंडेशन नाशिक सामाजिक चळवळ ग्रुपच्या वतीने तीव्र आंदोलन करून निषेध केलाय व जिल्हा कार्यालय नाशिक येथे माननीय परदेशी मॅडम नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं व लवकरात लवकर या सर्व घटनेचा निकाल लागावा असं संबोधण्यात आलंय। निवेदन देण्यास उपस्थित माननीय वसीम गुड्डूभाई सय्यद, मनीषाताई म्हसदे, राधाताई क्षीरसागर, अंजुमताई चव्हाण, उषा तांबे, रफिक सय्यद, बाळासाहेब क्षीरसागर, मुख्तारभाई शेख, संगीता पवार, शीला मामी जाधव, ममता पुणेकर, शिल्पा झारेकर, गुडिया यादव, फरजना शेख, सचिन भाऊ बागुल, मनीषा बागुल आदी उपस्थित होते। या ठिकाणी आंदोलन करून निषेध करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या। तसेच उषा तांबे, मनीषा म्हसदे, राधा क्षीरसागर, रफिक सर व गुड्डूभाई सय्यद यांनी तीव्र शब्दात भाषणे केली। निवेदनाचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी इम्रान शेख, नाशिक। निवेदन देण्यासाठी 3 विषय आहेत आजचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे विटंबना करण्यात आली परभणी येथे। त्याच अनुषंगाने या आंदोलनामध्ये अनेक युवक, आंबेडकरी युवक, महिला यांनी सहभाग घेतला होता। या आंदोलनामध्ये एका कायद्याचं शिक्षण घेत असलेला सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर अमानुष पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केला व या लाठीचार्जच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याचे निधन झालेले आहे। यात पूर्ण जगभरात, महाराष्ट्रभरात ही जी आग पेटलेली असताना आपले भारताचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मोठ्या सभागृहामध्ये अमानुष पद्धतीने व अशब्द असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही शब्द काढलेले आहेत। तर या सगळ्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे सत्र न्यायालयामध्ये। आम्हाला विनंती आहे प्रशासनाला की आम्हाला न्याय मिळवून द्यावं व सर्व आंबेडकरी जनता यांना जी काही त्यांना कळकळ आहे संविधानाविषयी, आम्हा सर्वांना जे संविधान प्रेमी आहेत यांना न्याय मिळवून द्यावं आणि जे काही गुन्हेगार आहेत यांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी ही विनंती आहे। बोलणार आहे का? जय भीम जय संविधान। आज आम्ही सत्र न्यायालय जिल्हा नाशिक कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी समितीतर्फे जमलेलो आहोत। निवेदन तीन ठिकाणचे आहे। एक, केंद्रीय मंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अर्वाच्य भाषेत शब्द काढले आहेत त्यासाठी। दुसरं, सोमनाथ सूर्यवंशी हा विद्यार्थी, त्याच्यावर पोलीस स्टेशनला अत्याचार होऊन त्याचा मृत्यू झाला त्याबद्दल, आणि परभणीमध्ये आपले भारतीय संविधानाची विटंबना केल्याबद्दल, या तिन्ही गोष्टीसाठी आम्ही समितीतर्फे निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत। जय भीम जय भारत।